की प्रत्येक महिला असं म्हणते की चूल आणि मूलच माझं फक्त आयुष्य. तर मला वाटतं हे चुकीचं आहे. चूल आणि मूल बघूनही तुम्ही स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. मग समाजामध्ये तुम्हाला कुठेतरी स्थान मिळतं. आणि महिला बऱ्यापैकी काय करतात, फायनान्सकडे लक्ष देत नाहीत. महिलांनी खरं तर फायनान्सकडे लक्ष द्यायला हवं, नाहीतर तिचं अस्तित्व शून्य होतं. कारण तर मग घरामध्ये कोणीच विचारत नाही. म्हणजे घरात काम करणाऱ्या महिलेला इज्जत नसते. ती मिळू शकते. तिने कुठल्याही छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट सुरू केल्या तिने, म्हणजे ती बचत गट, म्हणजे महिलांसारखी मी म्हणते की मॅनेजमेंट कुणालाही जमू शकत नाही. सगळं व्यवस्थित चाललं होतं. आणि 2016ला म्हणजे 2016च्या मार्च महिन्यामध्ये ॲक्च्युली बसेस घेतल्या होत्या मी. आणि 2016च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नोटाबंदी झाली आणि खूप लॉस झाला. म्हणजे इतका लॉस, म्हणजे एकतर ते पांढरे हत्ती मी जवळपास 7-8 महिने पोचले. मराठवाड्याची परिस्थिती अशी होती की मुलगी वयात आली की तिचं लग्न केलं पाहिजे, 18 वर्ष वगैरेपर्यंत वाट पाहणं, अशी काही पहिली मानसिकता नव्हती. सो खूप लहान वयामध्ये लग्न झालं. शिक्षणाची फार गोडी होती, पण परिस्थितीही नव्हती, खाण्यापिण्याचेच वांदे होते. तर लवकर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मग आयुष्याचा प्रवास सुरू झाला. नमस्कार. विजेता कॉर्नर द रिअल हिरो या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा अशाच एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला घेऊन आलोय, ज्यांनी खूप वाईट परिस्थितीतून, हलाखीच्या परिस्थितीमधून माझ्याबरोबर याच्यासाठी म्हणतोय की ती माझी बहीण आहे. सो माझ्याबरोबर तिने सुद्धा शून्यातून विश्व निर्माण केलं आहे आणि माझ्यासाठी ती रिअल हिरो आहे. त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये तिचं जास्त इंट्रोडक्शन मी करून देण्यापेक्षा तिच्याच तोंडून आपण सगळं तिची जी काही स्टोरी आहे ती ऐकणार आहोत. सो जयाताई, तुझं स्वागत या कार्यक्रमामध्ये. विजेता कॉर्नर द रिअल हिरो या प्रोग्राममध्ये जरा तुझ्याबद्दल सांगशील? नमस्कार, मी ॲडव्होकेट जया मोरे. आकाश सरांची मी छोटी बहीण आहे. आमचे आईवडील ऊसतोडी कामगार. बीड जिल्ह्यातनं आम्ही इथे शहरी भागामध्ये येऊन आईने खूप कष्ट केले. वडील माझे ड्रायव्हर होते आणि माझ्या वडिलांच्या आयुष्यामुळे आणि वडिलांनी जे काही कष्ट केले, आईने जे काही कष्ट केले, त्याच्यामुळे आम्ही दोघंही भाऊ बहीण आज इथे आहोत. खरं तर आमचं शालेय शिक्षण हे म्हणजे साधनांच्या शाळेमध्ये आम्ही शिकलो. झेडपीच्या शाळेमध्ये आमचं शिक्षण झालं आणि साधारणतः 10वीमध्ये माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 10वी झाल्यानंतर पण 10वीतच ते स्थळ वगैरे आलं होतं आणि जशी 10वी संपली तसं ते माझं लग्न झालं. 16 वर्षाची मी होते आणि दादा 19 वर्षाचा होता. आणि माझ्या मोठ्या भावानेच खरं तर माझं लग्न करून दिलं होतं. कारण तर त्यावेळेस म्हणजे मराठवाड्याची परिस्थिती अशी होती की मुलगी वयात आली की तिचं लग्न केलं पाहिजे, 18 वर्ष वगैरेपर्यंत वाट पाहणं, अशी काही पहिली मानसिकता नव्हती. सो खूप लहान वयामध्ये लग्न झालं. शिक्षणाची फार गोडी होती, पण परिस्थितीही नव्हती, खाण्यापिण्याचेच वांदे होते. तर लवकर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मग आयुष्याचा प्रवास सुरू झाला. वर्षभर गावी राहिले. कारण तर म्हणजे 20 वर्षांपूर्वीची परिस्थिती अशी होती की मुलगी लग्न झालं की तिने कमीत कमी 1-2 वर्ष सासू-सासऱ्यांच्या हाताखाली काढले पाहिजेत. मग ती संस्कारी आहे नाही आहे, ती परिवार सांभाळू शकते किंवा जवळच्या नातलगांची ओळख वगैरे तिच्याकडनं केली जाऊ शकते. आणि मी शहरातली राहणारी होते. सो 1 वर्षभर गावी काढलं. इथं आल्यानंतर परत एकदा शिक्षणासाठी धडपड केली, पण ते काही पॉसिबल झालं नाही. जवळपास 8 वर्ष मी विदाऊट शिकता आयुष्याची काढली. खूप वेळेस प्रयत्न केला की कुठेतरी ॲडमिशन घेईल, शिकेल, पण ते काही पॉसिबल झालं नाही. याच कालावधीमध्ये 2 मुलंही झाली. माझा मुलगा 2007ला झाल्यानंतर मात्र माझ्या मनामध्ये आलं की नाही, मला हे असं आयुष्य जगायचं नाही, मला गृहिणी म्हणून आयुष्य जगायचं नाही. आणि मग मी डिसाईड केलं की नाही, काहीतरी करायचं. मग काय करायचं, अक्कलच नाही असं मी म्हणते. कारण तर शिक्षणही नव्हतं. झेडपीपर्यंत शिक्षण किंवा झेडपीच्या शाळेमध्ये म्हणजे माझ्या नावाचं स्पेलिंग JAYA हे मला येत नव्हतं. म्हणजे इंग्रजीची माझी अतिशय मोठी कट्टी होती. आणि मग सुरू झाला प्रवास आमचा. पहिलं मी मायक्रॉनच्या नॉटचे झुले वगैरे बनवणं याच्यापासून सुरुवात केली. कारण तर काहीतरी करणं अपेक्षित होतं. आणि पतीच्या घरची पण परिस्थिती माझ्या काही खास नव्हती. त्यांचे 2,500-3 हजाराचा पगार होता ज्यावेळेस आमचं लग्न झालं. आणि ज्यावेळेस मला काही आयुष्यात करायचं होतं तोपर्यंत त्यांचा 10-12 हजारावरती पगार आलेला होता. आर्थिक परिस्थिती हालाकीचीच होती आमची.
याच परिस्थितीमध्ये घर घेतलं. पण नेहमी फायनान्स डोक्यामध्ये असल्यामुळे किंवा दादाकडनं नेहमी फायनान्सचे धडे मी ऐकत आल्यामुळे मला एक गोष्ट चांगली कळाली होती की फायनान्समध्ये आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि त्या कालावधीमध्ये मी एक निर्णय घेतला घर घेण्याचा. सो मित्रांनो, माझ्या घराचा किस्सा हे फार सुंदर आहे, कारण तर लोक असे निर्णय घेत नाहीत आणि मी तो घेतला होता की दागिने मोडले, नवऱ्याने थोडेफार कर्ज काढलं आणि आम्ही दोघांनी मिळून अर्धा गुंठा जागा घेतली आणि 3 मजली बिल्डिंग बांधली आम्ही. आणि पैसे नव्हते, कारण तर हप्ता भरणं आम्हाला पॉसिबल नव्हतं. तर आम्ही एक प्लॅन केला, आम्ही खालचा फ्लोअर सेल केला. त्या काळामध्ये 2006ला तो 7 लाखाला सेल झाला आणि माझं अख्खं घर त्यावेळेस जागा घेऊन बांधकाम 3 मजल्याचं करून 7 लाख रुपये खर्च आला होता. म्हणजे हा फायनान्स जे मला लहानपणीपासून घर फ्रीमध्येच मिळालं. हो, मला 2007ला घर फ्रीमध्येच झालं माझं, कारण प्लॅन होता. पण म्हणतात ना की शिक्षण नसलं की तुमची अक्कल कोणी रस्त्यावरचा येऊनही काढतो. शिक्षणाची खूपच आवड होती. मग 2007ला एक शाळा होती माझ्या घराच्या शेजारी आणि त्या शाळेवाल्यांकडं इंग्रजीचे काही धडे शिकायला मी गेले. आणि माझा मुलगा त्यावेळेस 4 महिन्याचा होता, पिता होता. मी फिडिंग करायची, क्लासमध्ये बसून फिडिंग करायची त्याला, पण शिकायची. आणि मी तिथं शिकले काय तर ए सॅज ॲ, बी सॅज ब, सी सॅज क असं शिकले. ते इंग्रजी म्हणजे फारच वीक, मला अजिबात आणखीनही ते काही जमत नाही किंवा बऱ्यापैकी मला इंग्रजी म्हटलं की आणखीन अंगावरती काटा येतो, कारण तर त्या लँग्वेजशी मला कनेक्ट होता नाही आलं लवकरात लवकर. हळूहळू प्रवास पुढं गेला आणि सहज मैत्रिणींसोबत मी पार्लरचा एक कोर्स जॉईन केला. पार्लरचा कोर्स मी एका फ्री संस्थेमध्ये जॉईन केला होता, जिथं 300 रुपये भरायचे होते आणि तुम्ही जर नाही का 3 महिने कोर्स कंटिन्यू केला तर तुमचे 300 रुपये तुम्हाला परत मिळणार होते. तर अशा एका कोर्सला मी जॉईन झाले. तिथं मग मी कम्प्युटरचा एक कोर्स केला. आता काय 300 रुपये परत मिळणार म्हटल्यावरती रक्ताचं पाणी करावं लागतं, कारण तर 2 मुलाची आई, घर, सासू सासरे, असं माझा तो सगळा प्रवास असायचा आणि मग ते सगळं मला ते करावं लागायचं. मी ते करून ते दोन्ही कोर्स केले. त्या पिरियडमध्ये काही लोक भेटली, मग सहज मैत्रिणीशी बोलता बोलता मला शिकावंसं वाटतंय. सो एका मैत्रिणीने मला सजेस्ट केलं की नाही का तू ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घे. म्हटलं ठीक आहे, काय असतं माहीत नाही. मग तिला म्हटलं माझ्यासोबत येतंस का, कारण तर घर ते क्लास आणि क्लास ते घर एवढाच प्रवास, याच्या पलीकडं प्रवास म्हणजे मी चाकणला राहिला होते आणि मोठा भाऊ म्हणजे दादा इकडे पिंपरीला राहिला होता, थेरगावला राहिला होता. म्हणजे एवढा प्रवाससुद्धा मला म्हणजे मी एकटीने करू शकत नव्हतं, असं माझं आयुष्य होतं, म्हणजे अगदी शून्य. मग मी त्या मैत्रिणीला घेऊन आम्ही गेलो, नवऱ्याला वगैरे सांगितलं, म्हटलं तुम्हीही चला माझ्यासोबत. आम्ही दोघंजणं गेलो, ॲडमिशन घेतलं 2010ला. 2010ला ॲडमिशन घेतलं. एक म्हणजे 7वीपर्यंत जरी तुमचं शिक्षण झालं असेल तरी तुम्हाला ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळून जातात. सो माझी 10वी तर झालेली होती. मग 12वी वगैरे काही करावी लागली नाही मला आणि मी ॲडमिशन घेतलं. एक साधारणशी एक एक्झाम असते त्याची आणि ती एक्झाम देऊन मी 12वी कंप्लीट केली ती आणि मग ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर त्या पिरियडमध्ये मला कुंभार सर म्हणून एक शिक्षक होते आणि ते म्हणायचे जया तू खूप छान बोलतेस, तर तू वकिली कर असं ते म्हटलं. सर वकिली लिहितात कशी ती माहिती नाही आणि तुम्ही कुठं वकिली करायला सांगताय, तर मला काही तर जमायचं नाही बाबा, मी काय वकिली करणार नाही. ते म्हटलं अगं तू कर, तर तू हुशार आहेस, तू करू शकतेस. तर सरांनी फार पुश केलं. त्यावेळेस युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास 94% मी पासआउट झाले होते ग्रॅज्युएशन नाशिक युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मग तिथनं मी कुंभार सरांना म्हणजे त्यांनी मला खरात सरांचा नंबर दिला. मग खरात सरांकडे मी गेले. मग त्यांना मी थोडं सांगितलं की बाबा मला याच्यातलं काही माहिती नाही पण मला ॲडमिशन तर घ्यायचं आहे. मग त्यांनी मला गाईडलाईन दिला की असं असं कर, तसं तसं कर आणि मग वकिलीला मी ॲडमिशन घेतलं. आता जी माझी अजिबात आवडीची गोष्ट नव्हती ती म्हणजे इंग्रजी, जी माझ्या पदरात या वकिलीने घातली आणि माझं शिक्षण सुरू झालं इंग्रजी माध्यमांमधनं. आणि फर्स्ट सेमिस्टर गेल्यानंतर एकच विषय पासआउट झाले मी, फॅमिली लॉ, आणि बाकीचे 5 विषय गेले माझे. म्हटलं हे अवघड आहे बाबा आता, म्हणजे इंग्रजी आपल्याला अजिबातच येत नाही आणि आता कसं करणार. मग खरात सर म्हटले काही नसतंय गं, मी सांगतो त्या मेथडनी जा आणि तू पास होशील. मग सरांनी थोडं एक शिक्षकांचा जो आधार असतो तो खरात सरांनी मला दिला की तू करशील, तू होईल तुझ्याकडनं. आणि मग सेकंड सेमिस्टर आलं. सेकंड सेमिस्टर आणि माझा व्यवसाय म्हणजे मी त्यावेळेस कपड्यांचा व्यवसाय सुरू केला होता आणि कपड्यांचा व्यवसाय सुरू केल्यावरती शिक्षण आणि व्यवसाय असं दोन्ही. आणि याच्या पण अगोदर म्हणजे 1-2 वर्ष अगोदर म्हणजे 2011ला मी एक कोर्स केला होता आणि त्या कोर्समधनं मला नाही का एक कर्ज मिळालं होतं, ज्यात 30% ऑफ होतं
आणि सबसिडी होती. आणि मग त्या सबसिडीवरनं मग मी ते क्लासेस सुरू केलं, म्हणजे व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. तर व्यवसाय काय करायचा खरं कुणी गाईडलाईन द्यायला नसेल की मग तुम्ही कुठेही भरकटता. पण मी लहानपणीपासून, म्हणजे वडील ड्रायव्हर होते माझे, आणि मला असं वाटायचं की नाही का, म्हणजे वडील घरी आले की आईला सांगायचे माझा मालक असा आहे, माझा मालक तसा आहे. तर अगदी वयाच्या मी 4थीला 5वीला असेल त्यावेळेस मी डिसाईड केलं होतं की नाही, माझ्याकडे खूप सगळ्या गाड्या असतील आणि नाही का माझे वडील नाही का कुठल्याही गाडीवरती काम करणार, असं मी छान लहानपणी ठरवून टाकलं होतं. आणि हे ठरवून ते विसरूनही गेले होते. पण जेव्हा व्यवसायात पडायचा विचार आला त्यावेळेस सगळ्यात पहिला निर्णय मी घेतला की मी एक गाडी घ्यावी. आणि ते काय 3 लाख रुपये आले, त्यातनं मी घेतली एक गाडी 773-72, जे आजही माझ्याकडे आहे, म्हणजे मी तिला सेल नाही कधीच करणार. आणि त्या गाडीपासून माझं आता व्यावसायिक म्हटलं तर ट्रान्सपोर्ट लाईन, त्याच्यातनं म्हणजे गाववाली लोक इथली या साईडची, तुम्ही बाहेर न आलेले सरळ सरळ म्हणतात, हा एक खूप प्रचंड अवघड विषय असतो. याच पिरियडमध्ये मग मी ग्रॅज्युएशन झालेलं होतं, मग व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय सुरू केला, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय, कपड्याचा व्यवसाय आणि वकिलीचं शिक्षण, हे तिन्ही गोष्टी एकत्रच चालू होत्या त्या सगळ्या तिन्ही गोष्टी. आणि व्यवसाय मिळत नव्हता. ट्रान्सपोर्ट लाईन म्हणजे तिथं पाय रोवणं सोपं नाही, कारण तर सगळे जेंट्स असतात तिथे आणि महिलांना स्थान निर्माण करणं किंवा अनेक विचित्र प्रकारची लोक तुम्हाला त्या फील्डमध्ये मिळतात. तर तिथं स्वतःला स्ट्रॉंग ठेवणं एक मोठी गोष्ट असते. तर मी स्वतःला पहिलं स्ट्रॉंग बनवण्याचा निर्णय घेतला. आता हा स्ट्रॉंग बनवण्याचा निर्णय म्हणजे काय, तर मला गाडी चालवता आली पाहिजे, सगळ्यात पहिला मुद्दा. कारण अपरात्री कुठे ॲक्सिडेंट झाला, काही विषय झाला तर आपलं स्वतः जाता आलं पाहिजे. नवऱ्याला फोन करणार, तो बिचारा नोकरीवर नाही येणार, मग मला घेऊन जाणार, असं काही नको, असं मला त्यावेळेस वाटायचं. मग मी गाडी शिकले आणि झालं असं की गाडी शिकताना नवरा गाडी शिकवायचा मला, आणि आमचा रोज वाद व्हायचा, रोज भांडणं व्हायची आमची की नाही का तुला गाडी काही नीट चालवता येत नाही, असा क्लच दाबते तसा ब्रेक दाबते, असं ते मला ओरडायचे. आणि मग एक दिवस मला खूप राग आला, आणि मला कधीही राग येतो, तर मला एक दिवस खूप राग आला. आणि राग आल्यावरती मी असं केलं की मला तुमची गाडी चालवायची नाही. आमच्याकडे मारुती 800 होती, मला तुमची गाडी चालवायची नाही. म्हटलं माझी मी घेणार आणि माझी मी चालवणार. आणि दॅन मी 3ऱ्या दिवशी जाऊन गाडी बुक केली, स्कॉर्पिओ. 3ऱ्या दिवशी मी गाडी स्कॉर्पिओ बुक केली. आणि गाडी स्कॉर्पिओ बुक केल्यानंतर गाडी खरंच चालवायला येत नव्हती. नवरा काही चुकीचं वगैरे सांगत नव्हता, पण इगो. आणि गाडी घेतली आणि एक महिन्यामध्ये त्या गाडीची क्लच प्लेट मी घालवली. आणि कसं उघडतात, बोनेट कसं उघडतात मला माहिती नाही. आणि बघ धूर निघायला लागला त्या कारमधनं. आणि गाडी थांबवली आणि मग नवऱ्याला फोन लावला. हो म्हटलं, ते गाडीचं नाही का धूर निघतोय, काय झालंय कळेना मला. आणि मग नवरा म्हटला, अगं काही नाही, ते नाही का तू क्लच प्लेट घालवली असशील. म्हणलं ते बोनट उघड. म्हटलं ते असतंय कुठं बटन. म्हणजे असं ते सगळं होतं. म्हणजे कुठली गोष्ट पहिल्यापासून, म्हणजे बुडापासून, म्हणजे खालनं तळापासून शिकावी लागली. तो एक विषय होता. शिक्षण चालू होतं, त्याच्यामुळे कपड्याच्या व्यवसायाकडे माझं दुर्लक्ष होत होतं. म्हणजे संडेला जाऊन मी मुंबईच्या मार्केटला जाऊन सह्याद्री एक्सप्रेस सकाळी 6 वाजता पकडायची, 9 वाजता मार्केटमध्ये, 9 ते रात्री 9पर्यंत मी माल परचेस करायची, तो एक्सपोर्ट करायला टाकायची. आणि मी तिकडनं संध्याकाळी 9ची लोकल पकडून पुन्हा पिंपरीला यायची. पिंपरीवरनं मी दादाकडे झोपायला जायची आणि मग तुझ्याकडे येऊन मग पहाटे परत 4 वाजता, कारण सकाळी मुलांचा डब्बा असायचा, तो पण विषय असायचा. सो मुलाचा डब्बा करायला परत घरी जायचं, सकाळी परत तो डब्बा बनवायचा आणि मग ठरायचं की नाही बाबा आता नाही का आपल्याला परत कॉलेजला जायचं. रेग्युलर कॉलेज नाही झालं. व्यवसाय ज्यावेळेस कपड्याचा बंद पडला, कारण तर खूप त्रास होत होता. एकटा माणूस आणि खूप सगळे मल्टीटास्किंग काम करत होते. मल्टीटास्किंग काम करताना तुम्हाला खूप त्रास होतो आणि त्याच्यात जर तुम्हाला सपोर्ट नसेल तर मग तर वाजलीच म्हणायचं. पण ते मल्टीटास्क करू नये किंवा काय असं काही कुणी मला सांगायला नव्हतं. याच पिरियडमध्ये मी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि मी काँग्रेसची शहराची उपाध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली. त्याच्यामागे काही कारण होती, कारण तर माझी खरंच काहीच ओळख नव्हती. व्यवसाय पण करायचा होता आणि कोण ओळखणार ना, माझ्यासारख्या नवख्या मुलीला कोण ओळखणार त्या काळामध्ये. मग मी म्हटलं की नाही, काहीतरी करायला पाहिजे आता. आणि खरं तर समाजकारणाची प्रचंड आवड होती. मग समाजकारण करता करता राजकारण असा तो विषय, आणि राजकारणात त्याच पिरियडमध्ये म्हणजे शिक्षण व्यवसाय सगळं एकत्रच सुरू झालं आमचं. बघा मित्रांनो, मी बऱ्याचशा लोकांना असं वाटू शकतं की बहीण आहे म्हणून मी इकडं काहीतरी विजेता कॉर्नरला रिअल हिरो म्हणून घेऊन आलाय. तर तुम्ही ऑब्झर्वेशन करा. मी स्वतः तिला ऑब्झर्व केलं लहानपणापासून. शिक्षण झालं 10वीपर्यंत, 10वीनंतर लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यानंतर जिद्द चिकाटी कशाला म्हणतात, तिने त्या जिद्द चिकाटीतून
खूप साऱ्या डिग्र्या मिळवलेल्या आहेत आजच्या तारखेला. ॲडव्होकेट असेल किंवा अजून बऱ्याचशा काही आहेत, ती सांगेलच थोड्या वेळात. तर सांगायचं मला हे की हे सगळं करत असताना शिक्षण पण चालू आहे, त्याच्याबरोबर व्यवसाय चालू आहे. आता एका व्यवसायात जम बसतोय नाही बसतोय, पण तरी पण मल्टिपल बिझनेस करण्याची, बघा महिला म्हणून बऱ्याचशा महिला रडत असतात की माझा नवरा असा आहे, माझी फॅमिली तशी आहे, किंवा खूप साऱ्या गोष्टी. अर्थात त्यांचाही सपोर्ट दाजींचाही खूप तिला होता, पण ती जी जिद्द होती, ती जी चिकाटी होती, त्यामुळे ती रिअल हिरो ठरते. शी अचीव्ड लॉट्स ऑफ थिंग्स इन हर लाईफ. तिने तिच्या जीवनात खूप काही अचीव्ह केलं आहे. पुढची स्टोरी आपण कंटिन्यू करूयात. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, की या पिरियडमध्ये ज्यावेळेस सगळ्या मल्टीटास्किंग गोष्टी चालू होत्या, त्यावेळेस कपड्यांचा व्यवसाय खरंच बंद पडला. कारण तर तो निर्णय घेणं इन बिटवीन मला वाटतं कपड्याचा व्यवसाय बंद पडण्या अगोदर तुम्ही लक्झरी वगैरे गाड्या घेतल्या? नाही, ते त्याच्यानंतर केलं मी. Okay. कारण तर मल्टीटास्किंग नक्की करत होते आणि व्यवसायातच उतरायचं हा माझं ठाम होतं. कुठं जम बसतोय म्हणजे मी शिलाई काम केलेलं आहे. मी जवळपास 5 वर्ष लोकांना शिकवलं आहे, टेलरिंग काम कसं करतात ते शिकवलं आहे. मी मायक्रॉनच्या गोष्टी बनवायला शिकवल्यात महिलांना. मी सॉफ्ट टॉईज जे असतात, म्हणजे माझ्याकडे खूप प्रकारचे सॉफ्ट टॉईज आहेत आणि मी ते बनवते आणि बनवायला मी शिकवले आहेत लोकांना. मी पार्लर स्वतः चालवलं आहे. मी कम्प्युटरचे कोर्स मुलांना शिकवले आहेत. इवन की मी ज्यावेळेस ग्रॅज्युएशन करत होते तर अकाउंट मला आवडता विषय, तर मी माझ्या कॉलेजमध्ये शिक्षक नव्हते त्यावेळेस, खूप कमी, तर त्यावेळेस मी अकाउंट शिकवलेलं आहे. म्हणजे SYTYला 2 वर्ष मी अकाउंट माझ्या सोबतच्या मुलांना, म्हणजे मी घरी अभ्यास करायचे आणि तिकडे जाऊन त्यांना अकाउंट शिकवायचे. फंटास्टिक. बरं, आयुष्यातले असे काही 1-2 प्रसंग ज्यावेळी वाटलं होतं की सगळं हारलं, संपलं, आता जीवन नको बाबा, की बाबा हारलोय मी आता, झालं काहीच नाहीये, अंधारच दिसतोय समोर, अशी परिस्थिती काय 1-2 प्रसंग झालं? त्यातून काय निर्णय घेतले आणि काय कसं रिझल्ट? झालं कसं की 2016ला म्हणजे 2015ला आम्ही बसेस घेतल्या. तर हा व्यवसाय निर्माण करताना म्हणजे घरच्यांनी खरं तर मला नाही म्हणून सांगितलं होतं, तू हे इतके सगळे उपद्व्याप एकत्र करू नकोस. कारण शिक्षण माझं, कारण त्यावेळेस लॉ कम्प्लीट झालेलं नव्हतं आणि मी फार जिद्दी आहे. म्हणजे 3 वर्षाचा कोर्स माझ्या 5 वर्षात झालेला आहे, पण मी कधी सोडण्याचा निर्णय नाही घेतला. ठीक आहे ना, कासवाच्या गतीने का होईना मी माझा प्रवास पूर्ण करेल. आणि माझं कॉम्पिटिशन कोणाशीच नव्हतं, म्हणजे जगाशी मी कॉम्पिटिशन करत होते, कॉलेजच्या मुलांशी माझं कॉम्पिटिशन नव्हतं किंवा अदर ज्या मुली माझ्यासोबत शिकत, माझं त्यांच्याशी कॉम्पिटिशन करतं. त्यांना फक्त शिक्षण घ्यायचं होतं, मला घर, व्यवसाय, मुलं हे सगळं सांभाळायचं होतं, राजकारण माझ्या मागे होतं. या सगळ्या गोष्टी करताना आणि त्याच पिरियडमध्ये मी तालुका अध्यक्षपदाचा सुद्धा भार सांभाळला होता. म्हणजे खूप कामं माझ्या मागे होते. मग याच पिरियडमध्ये मी बसेस घेतल्या, नाईट रायडरला चालत होत्या माझ्या बसेस. व्यवस्थित जम पण व्यवस्थित बसला, सगळं व्यवस्थित चाललं होतं. आणि 2016ला म्हणजे 2016च्या मार्च महिन्यामध्ये ॲक्च्युली बसेस घेतल्या होत्या मी, आणि 2016च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नोटाबंदी झाली. आणि नोटाबंदीचा हां, आणि खूप लॉस झाला. म्हणजे इतका लॉस, म्हणजे एकतर ते पांढरे हत्ती मी जवळपास 7-8 महिने पोचले. मी पांढरे हत्ती, त्या ज्या व्यवसायाला मी माझं सगळं सर्वस्व मानत होते, ते हप्ते चालू होते. 80-80 हजाराचा एका बसेसला हप्ता होता. त्यासोबत 1.5-2 लाखाचे म्हणजे ड्रायव्हर काढू शकत नव्हते, किन्नर काढू शकत नव्हते गाडीवरचे, ते ठेवावेच लागत होते मला, तर ते पण होते माझ्याकडे. मग हे 4-5 लाख रुपये म्हणजे करा, नाही तर बरं गाड्या उभ्या, बर्निंग कॉस्ट म्हणू शकतो आपण त्याला. आणि बोंब अशी होते की नाही का, ते गाड्या उभ्या नव्हत्या ठेवू शकत. उभ्या ठेवल्या म्हणजे व्यवसाय बंद झाला असा. मग त्या गाड्या कमीत कमी आठवड्यातनं 2-3 वेळेस पाठवायच्या. माणसं त्याच्यात असो अन्यथा नसो, मग लोकांना दिसल्या पाहिजेत. म्हणजे काय करावं. आणि 500च्या नोटाला म्हणजे 2000च्या नोटाला सुट्टा मिळत नव्हतं, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम्स येत होते. आणि जवळजवळ माझ्यावरती मित्रांनो 1.5 कोटीचं कर्ज झालं. ओके. कधी 17 मार्चला म्हणजे 2017च्या मार्चमध्ये आम्ही तो सगळं कॅल्क्युलेशन काढलं आणि बूम म्हटलं आता काय, म्हणजे कर्ज इतकं झालं आणि काहीच नव्हतं, डोकं चालेलं. शेवटी माझ्या त्यावेळेस काहीतरी 22 गाड्या होत्या आणि मी त्या सगळ्या 22 गाड्या होत्या त्या विकल्या. बसेस विकल्या. माझी जमीन होती, काही जागा होती ती विकली, दागिने होते ते विकले, मुलांच्या नावावरती काही फंड जमा करून ठेवला होता, कारण तर हा मला नेहमी शिकवायचा की काहीतरी फंडिंग असावं, ते मी सगळं. मी माझं राहतं घर सेल केलं, जे मी 2007ला फ्री ऑफ कॉस्ट अर्न केलं होतं, अगदी ते पण सेल केलं. आणि हा सगळा उपद्व्याप करून देखील काहीच राहिलं नाही. 2017ला डिस्ट्रॉय. आणि माझ्याकडे 2 गाड्या ठेवल्या, म्हणजे 73-72 जी मी सगळ्यात पहिली घेतली होती, आणि दुसरी होती 52-92 जी सगळ्यात स्टार्टअपची आमची गाडी होती. हे 2 गाड्या ठेवल्या आणि सगळं काही सेल आउट केलं.
आणि एवढं सगळं करून देखील 35 लाखाचं कर्ज राहिलं. ही गोष्ट याला बऱ्याच दिवस मी सांगितलेली नव्हती, कारण तर नाही का हा मला नेहमी सांगायचा की नाही का तू नाही का म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क घे, ही गोष्ट तुम्हाला नेहमी शिकवायचं. आणि मी त्याचं ते ऐकलंच नाही, ते मी माझ्या उद्योग करू नको हे पण सांगायचं. 10 उद्योग करू नको ते सांगायचं, पण काहीतरी करण्याची जिद्द आणि उमेद असलेली माणसं. इन बिटवीन आमच्या दोघांचा पण वाद झाला. वाद याच्यासाठी झाला की एवढे उद्योग करतात, ते घर आहे, संसार आहे, नवरा आहे, ते वकिली चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे, अरे एवढं कशाला. मग मी तर जरा बंदच झालो होतो बोलायला, एवढं सगळं करायची गरज काय, आणि जीवाला सुख नाही, नुसतं पळापळ. एक रिअल हिरो ज्याला म्हणतात ना, त्याला आहे ना जोपर्यंत त्याची अचिव्हमेंट मिळत नाही किंवा एक झटका चांगला भेटत नाही, त्यावरून लर्निंग तो घेत नाही, तोपर्यंत थांबत नाही. आणि तो झटका जो भेटला त्याच्यानंतर जो प्रवास आहे तो एवढा स्मूथ आणि एवढं काही लाईफ एन्जॉय करतात, हेवा वाटावा असं आमचे दाजी आणि ताई लाईफ जगतात. हे सगळ्या दुनियालाच वाटतं की त्यांच्यासारखं लाईफ असावं आजच्या तारखेला. आणि आत्ता सध्याची परिस्थिती पण सांगशीलच तू. अर्थातच, कारण तर 2017ला हे झाल्यानंतर त्याच पिरियडमध्ये खूप कर्ज होतं, त्याच्यामुळे नवऱ्याने नोकरी सोडली. आणि नोकरी सोडलेले त्यांनी मला कमीत कमी 2 महिने सांगितलं नाही. जॉब त्यांनी सरेंडर केला, तिथनं काहीतरी 40-50 लाख रुपये मिळाले, अगदी ते सुद्धा आमच्या कर्जातच गेले, जितकं कर्ज होतं ते आमच्यावरती. आणि देन ते मला म्हणाले की नाही का आमच्या दोघातलं एकाने काम करणं अपेक्षित होतं आणि एकाने घर सांभाळणं अपेक्षित होतं. सो नवऱ्याने त्यावेळेस निर्णय घेतला की मी घर सांभाळतो, मला व्यवसायामध्ये नाही कळत बाबा, मी जॉब करू शकतो, 10-15 हजार रुपये कमवू शकतो, 15 हजारात माझे ड्रीम्स कसे पूर्ण होणार ना. हे आमच्यासारखे नोकरी सोडल्यानंतरची परिस्थिती, कारण त्यांनी नोकरी सोडली तेव्हा त्यांना 50-60 हजार काही पेमेंट होता त्यांना. आणि मग त्यांनी जॉब सरेंडर केला. देन माझ्या नवऱ्याने खरंच 3 वर्ष घर सांभाळलं. हजबंड झाले, ते हाऊसवाईफ म्हणून आयुष्य जगतात. म्हणजे मुलांची खूप गरजेचं होतं, मुलांची काळजी घेणं गरजेचं असतं, टायमाला जेवण गरजेचं असतं. म्हणजे घरातल्या कामाला महिलांना म्हणजे एवढं महत्त्व तुम्ही देत नाहीत, पण ज्यावेळेस तो पुरुष करतो एखाद्या महिलेसाठी, तर माझ्या यशाच्या मागे माझा नवरा 100%, कारण तर त्यांनी ते कष्ट खूप केलेत. म्हणजे मला कधी त्यांनी म्हणजे खूप म्हणजे मी जवळपास 18, 19, 20 तास सुद्धा काम केलेलं आहे मी त्या पिरियडमध्ये. आणि 2019मध्ये एक असतं की नाही का असं काही लॉस झाला की तुम्ही नाही का आत्महत्या करण्याचा विचार करता काहीतरी. मी स्वतःला एकच विचारलं, तर ठीक आहे आता झालं, काही दारू पिऊन उडवलेलं नव्हतं किंवा काही वाईट छंदात उडवलं नव्हतं, मग आता काय. मग त्याच्यावरती विचार करणं, ब्लेम करणं लोकांना, हे 2 गोष्टी होत्या माझ्याकडे. किंवा मी याच्यातनं कशी बाहेर पडेल याच्यावरती फोकस कर. आणि मी सगळ्यात चांगला निर्णय घेतला जो आजपर्यंत माझ्यासाठी योग्य ठरला. मी काय झालं आणि कशामुळे झालं याचा कधीच विचार केला. ठीक आहे झालं ना, झालं, आता पुढे काय करायचं, आता व्हॉट इज नेक्स्ट. रिअल हिरोची निशाणी आहे. पुढे काय, नेक्स्ट काय, आतापर्यंत झालं त्याच्यावरती रडत बसायचं नाही, अजिबात नाही. आणि खरं सांगते म्हणजे कुत्र्याला किंमत असते मी असं म्हणते, पण ज्याच्यावरती कर्ज असते त्याला किंमत नसते. म्हणजे खूप बोलणी पण खाल्लेली आहेत मी लोकांची. पण 2017च्या एंडिंगला निर्णय घेतला होता. 17ला त्यांनी जॉब सोडला, 17ला आम्ही निर्णय घेतला. 17ला निर्णय घेतल्यानंतर 17पासनं ते 2020मध्ये म्हणजे अवघ्या 3 वर्षात आमचं लाईफ चेंज झालं. कारण तर 2000 म्हणजे डिग्री माझी 2019ची आहे, मी लॉयर झाले 2019ला. खूप चांगली कामं पण आली मॅम, खूप चांगली कामं मिळाली. म्हणजे माझ्यासारखं अर्निंग कुणालाच करता नसेल आले वकिली क्षेत्रामध्ये. कारण तर मग राजकारणात तोपर्यंत राजकारणामध्ये फिट झालेली होते, अनेक सामाजिक कार्यामध्ये फिट झालेले होते, त्याच्यामुळे लोकांशी कनेक्टिव्हिटी वाढली होती, त्याच्यामुळे कामाचा ओघ माझ्याकडे चांगला होता. याच सगळ्या पिरियडमध्ये माझ्या फॅमिली प्रॉब्लेम्स पण थोडेसे सुरू होते. तर मुलांना एकटं सोडायचं नाही सोडायचं, हा आणखी वाढती मुलं होती माझी. आणि त्याच पिरियडमध्ये सासूबाई माझ्या जाग्यावरती पडल्या, म्हणजे त्यांचं थोडंसं घरच्या घरीच करावं लागत होतं. या सगळ्या गोष्टींमध्ये मग मी वकिली 2 वर्ष केली आणि वकिली 2020ला मी ती सोडली. 1-1.5 वर्षच वकिली केली आणि वकिली सोडली. वकिली सोडल्यानंतर पुन्हा काय हा प्रश्न आला. मग या पिरियडमध्ये मी माझ्या व्यवसायाकडे प्रॉपर म्हणजे जो ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाकडे मी दुर्लक्ष केलं होतं, पुन्हा त्याच्यावरती फोकस केला. या पिरियडमध्ये पुन्हा गाड्या वाढवल्या, म्हणजे जवळपास आत्ता पुन्हा 22 गाड्या आहेत माझ्याकडे. आता परत 22 गाड्या, हो पुन्हा परचेस केला. ते राहतं घर पुन्हा म्हणजे विकलेलं होतं, कदाचित तेवढ्या पैशांमध्ये मला कुठेही चांगला फ्लॅट घेता आला असता, पण तो माझा इगो होता किंवा ते प्रेम होतं माझं, प्रेम त्या घरावरती खूप प्रेम होतं माझं, आणि तो सेल आउट केलं होतं पासून मला त्याचा त्रास व्हायचा. मला आता माहित झालं बरं का. आणि मग ते पुन्हा खरेदी केलं आम्ही. आणि आय थिंक ते कर्ज वगैरे केल्यानंतर दादाने 10 लाख रुपये मला लास्ट इयरला दिले होते आणि त्याचे मी परतही दिले. कारण तर आम्ही जरी भाऊ बहीण असलो तरी फायनान्समध्ये आम्ही नेहमी कट टू कट राहतो. आजपर्यंत त्यांनी मला कधी पैसे मागितले नाही आणि मीही कधी दिले नाही, किंवा मी त्यांच्याकडूनही घेतले नाही, किंवा
व्यवहार असं काही झाला नाही लास्ट इयर फक्त ते घरासाठी मला वाटतं काहीतरी मी त्याला मदत मागितली होती कारण तर मला ते पटकन निघायचं होतं त्याच्यातनं आणि मला माहीत होतं की मी त्याच्यातनं निघेल बाहेर आणि मी ते निघले सुद्धा. तर या सगळ्या पिरियडमध्ये नाही का मी जो काही खाली वेळ आता मला सासूबाई जाग्यावरती पडल्यात म्हणून मी खुशी खजानामध्ये पार्टिसिपेट केलं, जे सकाळी आपले क्लासेस व्हायचे. त्याच्यासोबत मी माझ्या पुस्तकावरती काम केलं. माझं पुस्तक प्रकाशित होतं आहे आता सध्या. मी एक पुस्तक पण लिहिलं आहे शिक्षण संस्थेवरती, कारण तर शिक्षण व्यवस्थेवरती ओके, शिक्षण व्यवस्थेवरती पुस्तक लिहिलेलं आहे. सो त्याच्यावरती माझं काम झालं. त्यासोबत मला ट्रेकिंगचा प्रचंड छंद आहे. म्हणजे महिन्यातलं कमीत कमी 15 ट्रेक केल्याशिवाय, म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे 183 किल्ले करून झालेले आहेत. लास्ट 2 महिन्यापूर्वी मी एक चॅनल ओपन केला, जया द ट्रेकर म्हणून, कारण तर खूप लोकांचं म्हणणं जया द ट्रेकर जया द ट्रेकर नावाचं चॅनल आहे मॅडमचा. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. वेगवेगळे किल्ले तुम्हाला घरी बसून त्याची भरपूर सारी माहिती मिळू शकते आणि मी पण तिकडे असतो अधूनमधून. खरं का माझी आवड आहे, सो मी ते करते आणि मी ते केलेलं आहे. सकाळी जिम, म्हणजे आत्ता सध्या माझ्याकडे कामाला बाई आहे, ती मी म्हणजे स्वयंपाकापासून सगळं म्हणजे तिने करावं असं काही नाही, मीच स्वयंपाक करते. पण मी जर बायचान्स घरी नसेल तर माझ्या मुलांची अबळ नको व्हायला. हे आता मी मागच्या 1.5 वर्षामध्ये फ्रँकली सकाळी 11 वाजता झोपते, सकाळी 5 वाजता उठते, मस्त 9 पर्यंत माझं काही शेड्यूल असेल ते 9 ते 10 11 एवढे वेळामध्ये मी काम करते. 11 वाजता झोपते, 2 वाजता मी झोपेतून उठते, 2 वाजता उठून मी जेवण करते, पुन्हा 4 वाजेपर्यंत टी व्ही वगैरे बघते, टाइमपास करते, 4 ते 6 पुन्हा 2 तास काम करते. आता पॅसिव्हली किती पैसे येतात महिन्याला? 5-1 लाख रुपये येतात. 5-1 लाख रुपये वर्षाला महिन्याला पॅसिव्हली येतात. सो एक रिअल हिरो ज्याला म्हणता येईल, तर ह्या आदर्श प्रत्येक महिलेने घेतला पाहिजे, प्रत्येक पुरुषाने घेतलं पाहिजे. वाईट परिस्थिती प्रत्येकावरती येते, त्यातून मार्ग निघतच असतो, निघतोच. आणि मला वाटतं हे आदर्श एक्झाम्पल आहे. जरी माझी बहीण असली म्हणून मी इकडं नाही आणलेलं, तर तिने तिचं कर्तृत्व आणि ते सिद्ध केलेलं आहे. आणि हे जे काय वाईट परिस्थिती 2017चा प्रसंग सांगितला, याच्यामध्ये मला याच्यातल्या खूप साऱ्या गोष्टी माहीत नाहीत. तिने कधीच माझ्याकडे आली नाही किंवा मला तिने रडत बसती नाही की माझी अशी अशी परिस्थिती आहे, मी असं असं बुडले किंवा काय झालं किंवा काय झालं. मला हे नंतर खूप दिवसानंतर कळलं, जसं जसं ती बाहेर पडत होती तसं तसं. तिने कधीच ही गोष्ट जाणू दिली नाही, कधी मला तरी नाही जाणू दिली. बाकीच्या कोणाला माहीत होतं नाही माहीत होतं मला माहीत नाही. सो सांगायचं याचं की रिअल हिरो स्वतः फाईट करतात, स्वतः लढतात, स्वतः जिंकतात आणि मग त्यांना रिस्पेक्टफुली असं इथं विजेता कॉर्नरला मला बोलवावं लागतं. सो काय संदेश देशील तू समाजाला किंवा लोकांना? खरं तर एक महिला म्हणून मला संदेश द्यायला जास्त आवडेल. आणि कसं आहे की प्रत्येक महिला असं म्हणते की चूल आणि मूलच माझं फक्त आयुष्य. तर मला वाटतं हे चुकीचं आहे. चूल आणि मूल बघूनही तुम्ही स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण केलं पाहिजे, मग समाजामध्ये तुम्हाला कुठेतरी स्थान मिळतं. आणि महिला बऱ्यापैकी काय करतात, फायनान्सकडे लक्ष देत नाहीत. महिलांनी खरं तर फायनान्सकडे लक्ष द्यायला हवं, नाहीतर तिचं अस्तित्व शून्य होतं. कारण तर मग घरामध्ये कोणीच विचारत नाही. म्हणजे घरात काम करणाऱ्या महिलेला इज्जत नसते, ती मिळू शकते. तिने कुठल्याही छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट सुरू केल्या तिने, म्हणजे ती बचत गट, म्हणजे महिलांसारखी मी म्हणते की मॅनेजमेंट कुणालाही जमू शकत नाही. पुरुषलाही त्याला 1-2 गोष्टीमध्ये परफेक्ट असू शकतो, महिला प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट असते. कारण तर नाही का तिला चांगला स्वयंपाक बनवता येतो, तिला मुलांचा अभ्यास घ्यायला येतो, तिला नाही का बजेट मॅनेज करता येतं. 5,000 नवऱ्याने दिले तर 4,000मध्ये बसून ते 1,000 वाचवू शकते. आणि ते 1,000 पण लावायचे कुठं याचं ज्ञान त्यांच्याकडे नसतं. त्याच्यामुळे खूप सगळे येतात. फायनान्शियल लिटरसी नक्कीच आकाश सरांना तुम्ही व्हिजिट दिली पाहिजे, फायनान्शियल लिटरसीकडे फोकस केला पाहिजे. कारण 1,000ची SIP जरी महिलांनी लग्न झाल्यानंतर सुरू केली तर 40 वर्ष रिटायरमेंटला असतात. 60 वर्षाला आपण रिटायरमेंट जर घेतलं तर मी म्हणते करोडपती होतील त्या. आणि नवऱ्याकडं किंवा मुलाकडे, म्हणजे अगोदर त्या बापाकडे हात पसरतात, नंतर नवऱ्याकडे पसरतात, नंतर मुलाकडे पसरतात आणि त्यांना त्याच्यात वावगं काहीच वाटत नाही. पण तो काळ आता गेलेला आहे. आता नाही का मुलं सांभाळतील याची काहीच गॅरंटी नाही आहे, लग्न टिकल याचीही गॅरंटी नाही आहे. कारण तर इतकी फास्ट जनरेशन बदलतं आहे. तर मला असं वाटतं की नाही का प्रत्येक महिलेने स्वावलंबी व्हायला हवं. आणि दुसरी गोष्ट, व्यवसायात कितीही अडचणी आला तर काय झालं मागं याच्यावरती डिस्कस करण्यापेक्षा काय आपण पुढं करू शकतो आणि याच्यातनं कसं बाहेर निघू शकतो त्याच्यावरती जास्त फोकस केला पाहिजे. निगेटिव्हिटीकडे न जाता, म्हणजे मोस्टली लोक आत्महत्या करतात. म्हणजे 1.5 कोटीचं कर्ज खरंच आत्महत्या करण्यासारखं कर्ज होतं. कारण तर खरंच नव्हते 1.5 कोटीवरती किती, म्हणजे कोटीवरती किती शून्य असतात हे तर मला मागच्या काहीतरी 4-5 वर्षात कळायला लागलं जेव्हा एवढं कर्ज झालं माझ्यावरती. तर
नुसतं कोटीवरती किती शून्य असतं त्याच्याही कधी भानगडीत मी पडले नव्हते. तो सिरियसनेस यायला मला खूप वेळ गेला, पण हा माझा प्रवास मी खूप एन्जॉय केलाय. पण 1.5 कोटीचं कर्ज मिळणं ते पण मोठी गोष्ट आहे, जिथून तुम्ही आहात. एक्झॅक्टली विषय महत्वाचा आहे जास्त. बापू म्हणतात पडून पडून पडावं, तर माणसाने कुठनं पडलंय ते तरी कळावं. आणि जर 1.5 कोटीचं कर्ज केलं तर पहिले 3 कोटी कमवलेले घालवलेले पण आहेत. अर्थातच. आणि जर ते प्रॉपर मॅनेज केले असते तर आता 25-50 कोटीचे मालक असतात. 100%. ठीक आहे, आता जे झालं ते झालं, पण आता सध्या सुद्धा करोडोंमध्ये आहात ना. 100%. तुमच्या यशाचं रहस्य काय सांगाल? यशाचं रहस्य? माझ्या यशाचं रहस्य खरं सांगू का, तर आकाश सर आहेत. कारण ते नाही का क्रेडिट देत नाहीये, पण ज्या वेळेस नाही का, म्हणजे हे जे आपल्याला कोणीतरी फायनान्शियल गुरु पाहिजेच की नाही का, जो तुम्हाला व्यवसायाला सांगेल की बाबा हे दिशा दाखवणारा. म्हणजे अर्जुनाने युद्ध केलं कारण तर कृष्णाने दिशा दाखवली म्हणून. कोणीतरी पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये जो नाही का तुम्हाला दिशा दाखवेल आणि त्या दिशेला तुम्हाला नेईल. गरजेचा नाही, तो फॅमिली मेंबर असू शकतो, तो तुमचा मित्र असू शकतो, तो कोणीही व्यक्ती असू शकतो. माझ्या आयुष्यात तो तू आहेस, एवढंच. पण असं कोण ना कोणतरी. तर माझ्या यशाच्या मागे तर 100%, कारण तर मी खूप छोटी होते. मला एक किस्सा आठवतो म्हणून मी सांगते. मला ब्रह्मास्त्र शिकवलं होतं याने. मी काहीतरी 3री-4थीला असेल आणि तो सरशींकडे जायचं आणि तिकडे त्याने ब्रह्मास्त्र असं काहीतरी, मी खोटं बोलू नये आणि जर मग तुमच्यात खूप सगळे पॉवर्स आहेत. आणि खरंच मी त्याचा खूप वापर केला. किंवा दादाने मी एक गोष्ट मला लहानपणीपासून तू जे मागशील ना ते मिळून जाईल तुला, पण तू माग. आणि या गोष्टीवरती लोकांचा विश्वास नव्हता. अरे मी काय, आज मी 10 कोटी मागलो, कुठनं येतील हा असा विचार मनात आला तर नाही येणार, पण येतील. म्हणजे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय खूप लहानपणी मागितला होता म्हणून मी आज ट्रान्सपोर्टची मालक आहे. आणि मी म्हणते माझा कोट माझ्याकडे आहे, मी वकील आहे. मला जर टी व्हीमध्ये बघितलं ना ते बायका कोट बीट घालायच्या, खूप भारी वाटायचं. राव माझ्याकडेच ना. म्हणजे आज त्या फॅशनमधून म्हणून घालत होत्या, आज मला त्याला लिगल राईट आहे तो घालण्याचा. तो माझा 100%. आणि हे सगळं तू मला शिकवलंस. माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची व्यक्ती म्हणून तू आहेस. माझी आई आहे. असे 5 लोक सांग ज्याची तुझ्या आयुष्यात खूप महत्वाचे. मी तर आहे, आता मला कळलंय, बाकीचे सांग. माझी आई आहे. कारण तर खूप कष्ट केलेत तिने माझ्यासाठी. म्हणजे प्रचंड आम्हा 3 भावंडांना वाढवण्यासाठी तिने कष्ट केलेले आहेत. दुसरा माझा नवरा. कारण तर नाही का ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी माझी साथ दिली, या परिस्थितीमध्ये नाही का खरंच म्हणजे एवढं कर्ज तर खरं तर माझ्यामुळे झालं होतं, पण त्यांनी आजतागत कधीही मला ब्लेम केलं नाही की तुझ्यामुळे कर्ज झालं किंवा लॉस झाला, असं झालं, कधीच नाही. ते आहे त्या परिस्थितीमध्ये माझ्यासोबत राहिले. प्रचंड विश्वास आहे त्यांचा माझ्यावरती, त्याच्यामुळे खूप रिस्पेक्ट पण करते. तिसरी व्यक्ती म्हणजे माझ्या सासूबाई. आमच्या म्हणजे सासूनांचा सगळ्यांचाच वाद असतो, त्याच्यात आमचा असला म्हणून काही मोठी गोष्ट नाही. सासूनांचं सगळ्यात आंबट गोडनात असतं. पण नेहमी त्यांनी कौतुकास्पद मला सांगितलं की नाही का, म्हणजे मी इतकी छान बोलते ना, त्याला माझ्या सासूबाई नक्कीच त्यांनी खूप प्रेरणादायक. त्यांनी मला त्या आता नाही आहेत त्या, पण त्या मला म्हणायच्या तू ज्या चांगले बोलतेस ग, तू कीर्तन सांगावंस. माझ्या सासूबाईंची इच्छा होती की मी कीर्तन सांगावं. आणि सध्या आणखी माझं चॅनल सुरू नाही झालं, पण आता सध्या माझं तुकाराम गाथेवरती काम चालू आहे आणि पुढच्या 1 महिन्यामध्ये माझं चॅनल सुरू होईल, ज्याच्यामध्ये नाही का ह्या गाथेचं निरूपण मी त्याच्यामध्ये करणार आहे. तर कदाचित त्यांनी मला जे शिकवण दिली त्याच्यामुळे. 4थी व्यक्ती माझे सासरे आहेत की माझ्या कुठल्याच गोष्टींना त्यांनी नाही म्हटलं नाही की सून आहे, सुनेसारखं त्यांनी कधी वागवलं नाही. त्यांनी सपोर्ट केला. लहान गोष्टींमध्ये त्यांनी नेहमीच की करू नकोस असा शब्द कधी वापरला नाही. आणि मी त्यांचा खूप रिस्पेक्ट करते. आणि 5वी व्यक्ती म्हणून मी त्या सगळ्या निगेटिव्ह कॅरेक्टर्सला धन्यवाद देते किंवा ते खूप महत्त्वाचे होते माझ्यातला बाहुबली पुढं आणण्यासाठी. जे कोणी बल्लाळ झाले माझ्या लाईफ, त्यांचे खूप मनापासून धन्यवाद आहेत. कारण तर नाही का त्याच्यामुळे मी इथे आहे. खरंच खूप धन्यवाद त्या लोकांचे. नाहीतर नाही का इतकी आग जोपर्यंत लागत नाही ना तोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये स्वतःला सिद्ध करत नाहीत. अपमान फार गरजेचा आहे. म्हणजे कुणी अपमान करत असेल ना तर त्याला मनापासून धन्यवाद द्या. कारण तो अपमान करत असतो ना त्यावेळेस नाही का तुम्हाला तुमच्यातली जिद्द उभारून वरती येते की नाही मी करून दाखवणार. तो नाही म्हणतोय का मी करून दाखवणार. हे जे येतं ना त्या माणसांना प्रचंड धन्यवाद देते. जे लोक होती माझ्या आयुष्यात, आहेत, भविष्यात येतील, त्या सगळ्यांना आजच धन्यवाद देते. थँक्यू सो मच. आणि नाही मला अजून एक धावता प्रश्न. तुझं वाचन पण चांगलं आहे, खूप साऱ्या कादंबऱ्या कथा तू वाचलेल्या आहेत. कसं वेळ काढते बरं ते जरा महिलांना सांगशील का? आणि आपण संपूयाचं. नक्कीच. मला वाचनाची प्रचंड आवड आहे. जवळपास 850-900 पुस्तकांची लायब्ररी आहे माझी. वाचन म्हणजे
जेव्हाही पुस्तक हातात पडलं, पुस्तक जर हातात पडलं तर ते संपवल्याशिवाय मी कधीच सोडत नाही हातात. Fantastic. पहिलं. दुसरी गोष्ट की जर मला वेळ नसेल, फिरतीवरती असते त्याच्यामुळे वेळ नसतो, पण कधी 4 पानं वाचल्याशिवाय, मग ते सकाळ दुपार संध्याकाळ असा काही नियम नाहीये, पण 4 पानं वाचायची म्हणजे वाचायची. जर मला काम वाचता नाही आलं तर माझ्याकडे 2-3 ॲप आहेत ज्याच्यावरती पुस्तक असतात. म्हणजे कुकू ॲप असेल किंवा स्टोरीटेल ॲप असेल. मस्त लावायचं, ऐकायचं, पण वाचन सोडायचं नाही. मी जी काही आहे ते वाचनामुळेच आहे, ज्याच्यामुळे नाही का आयुष्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी कळल्या, फायनान्स कळलं, लोकांशी कसं वागावं, लोकांची मेंटॅलिटी कशी समजून घ्यावी, अनेक गोष्टी शिकता आल्या. त्याच्यामुळे वाचन नक्कीच केलं. छान छान. तर तुम्ही आज एका रणरागिणीला बघितलेलं आहे, जिचं खरंच आदर्श घेण्यासारखं आहे, प्रेरणा घेण्यासारखं आहे, इन्स्पिरेशन ठरू शकणारं व्यक्तिमत्व आहे. तर नक्कीच या पॉडकास्टपासून मला वाटतं खूप साऱ्या लोकांना खूप सारी प्रेरणा मिळेल आणि हारलेली गेमसुद्धा तुम्ही जिंकू शकता हे यांच्याकडून तुम्हाला नक्की शिकायला मिळेल. सो जया, तू इकडे आलीस त्याबद्दल तुझ्या मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू सो मच.